श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोणी, संतोषोणी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भरवानी, संदेह होता माझे मणी आजी तुवा फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान, आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया. कवठे ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोठे ग्रासू, होऊ वाता तुमचा दासू म्हणोनी चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोणी, आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे म्हणोनी पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मणी आर्त, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. धनार्थी यासी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जाणी ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीने समस्त एक, पठती ऐकती मनुष्य लोक, काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती. ग्रहरोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण, जरी मनुष्या असे बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवंशी, ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता. इतुके ऐकोणी ते अवसरी नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगत ज्योती, होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान ऐको काणी सांगीजे स्वामी विस्तारोणी, अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी, धरुणिया सव्य करी घेऊणी गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी, कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन, क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करुणिया. जी मी संसार सागरी बुडलो तापत्रयपुरी, भक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजवोनी विनवतसे नामकरणी, मस्तक सिद्धाचे चरणी न्यास्तिता झाला तये काळी. तव बोलिले सिद्धमुनी उठवितसे आश्वासोनी, न धरी चिंतामणी साकडे फेडेन तुझे आता. ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती, श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरोणी मानसी श्री गुरु काय देतील म्हणसी, त्या गुणे हा भोग भोगीसी नाना चिंते वाकुळत. सांडोणी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार, ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती, संदेह सांडुणी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामींनी निरोपिले जे सकळ, झाले माझे मन निर्मळ, वेध लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे. गुरु त्रिमूर्ती ऐको काणी का अवतरले मनुष्य योनी, सर्व सांगावे विस्तारोणी म्हणूनी चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र, माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साहविला. हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवणा ऐशी मती, गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही. ज्याशी इह परित्रीची असे चाड, त्यासी ही कथा असे गोड, त्रिकरणे करुनिया दृढ एकचित्ते ऐकिजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणूनी बुद्धी झाली उंचा, निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्र समंत जाणू, अवतार जाहला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार होऊणी येती हरिहर, उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती, भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज, एकादशी व्रताची एकाज विष्णुसी अवतार करविले. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत, निश्चये करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ.
असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी, अतिथी होऊन द्वादशीसी पातला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक, आला अतिथी कारणिक, अंबरीशास पडला धाक, केवी घडे म्हणून या. ऋषी आले देखुणी, अंबरीशास अभिवंदोनी, अर्घ्यपाद देवोनी, पूजा केली उपचारे. विनवितसे ऋषीश्वरासी, शीघ्र जावे स्नानासी, साधन आहे घटिका द्वादशी, यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊणी नदीसी, अनुष्ठान करीती विधीसी, विलंब लागला तयासी, आली साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणोनी, पारणे केले तीर्थ घेऊणी, नाना प्रकार पक्वाणी, पाक केला ऋषीसी. तव आले दुर्वास देखा, पाहुणी अंबिरीशीच्या मुखा, म्हणे भोजन केले सीका, अतिथी विण दुरात्मया. शाप देता ऋषेश्वर, द्विजे स्मरला शारंगधर, करावया भक्तांचा कैवार, टाकून आला वैकुंठा. शापिले ऋषीने द्विजासी, जन्मावेगा अखिल योनीसी, तव पावला ऋषिकेशी, येऊणी जवळ उभा ठेला. मिथ्या नवे ऋषीचे वचन, द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण, भक्तवत्सल बिद्र जाण, तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी, तुवा शापिले अंबरीशासी, राखीन आपुल्या दासासी, शाप आम्हांसी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर, केवळ ईश्वरावतार, फेडावया भूमिभार, कारण असे पुढे म्हणत असे. परोपकार संबंधेसी, शाप द्यावा विष्णूसी, भूमिभार फेडावयासी, कारण असे म्हणून या. ऐसे विचारुणी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी, अवतारुणी भूमीसी, नाना स्थानी जन्मावे. ऐसे 10 अवतार झाले, करणी असेल तुवा ऐकिले, महाभागवती विस्तारिले, अनंतरूपी नारायण. कार्याकारण अवतार होती, क्वचित प्रकट क्वचित गुप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे. आणिक एक सांगेन तुझ, विनोद झाला असे सहज, अनसूया अत्रीची भाज, पतिव्रता शिरोमणी. तिचे घरी जन्म जाहले, त्रयमूर्ती अवतरले, कपटवेश धरोणी आले, पुत्र जाहले तियेचे. नामधारक पुसे सिद्धासी, विनोदकता निरोपिलीसी, देव येतो कपटवेशी, पुत्र जाहले कवणे परी. अत्री ऋषी पूर्वी कवण, कवणापासून उत्पन्न, मूळ पुरुष तो कवण, विस्तारुणी सांग मज. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर, सकलाभिष्टे लाधती. इति श्री गुरुचरितामृते परमकथाकल्पतरौः श्री नृसिंह सरस्वते तु पाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीशव्रतनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.